माझ्या नावावर सातबारे फेरे नकला आहे सर्व माझ्या नावावर। आणि मी पाचवी वेळ मी आत्मदहन करते सर। या शासनाला जाग येत नाही माझी। मी आता 3 तारखेला निवेदन दिलं कलेक्टरला, कलेक्टरने काहीच रिस्पॉन्स दिले सर मला। आणि माणूस सुद्धा आला नाही का समजून सांगायला की आम्ही तुम्हाला ताबा देतो, तुम्ही आत्मदहन करू नका। मी आता उद्या आत्मदहन करणार आहे, पण कुठं करणार हे कोणाला सांगितलं नाही। मी निवेदनात मध्ये पण लिहिलं। बात बराबर है आपकी बात, पर वो कैसा है, अब लेडीज है तो उसके पीछे हमने खड़ा है। मेरे को जो टाइम बताया मैं फटाफट तैयार हो गया। मैं साहब को भी बोलूँ ठीक, मैं तैयार हो गया। मैं चलो आपसे बात होगी तो आ जाए, कोई बात नहीं। मैं अभी फिर बात को फोन लगाया था आपको बहुत पहले, पर आपने कसले चिट्टे आहे? तिकीट आहे सर, एसटीचे, एसटी महामंडळ। नहीं अभी आए हैं, अभी शुरू बस चिट्ठा को सकते। हाँ 10 बजे बताया सर मैंने। चिट्ठा है मेरे को फोन किया त्याला आता मला सांगा कॉन्फरन्स घेतली होती सर ऑक्टोबरला, तेव्हा पण भेटलो 15 ऑगस्टला आपण उपोषण केलं। ऑक्टोबरला याला लेटर आलं मंत्रालयामधून, ऑक्टोबरला आलं, त्यांनी डिसेंबरला केलं। म्हणजे यांनी का टाळलं नाही ते देण्याचं? नाही जानेवारी दिलं, 6 जानेवारी हे 6 जानेवारी लेटर दिलं, ऑक्टोबरचं आलेलं। म्हणजे हे लोक किती म्हणजे निष्काळजीपणा त्यांना करतात। मी विचारलं तहसीलदारला, साहेब हे पत्र कधी आलं, मला कधी देता? म्हणे मग मध्ये आचारसंहिता होती, मध्ये इलेक्शन होतं, मग मध्ये हे असं होतं, मग त्यांनी जानेवारी काहीतरी बहाणे सांगितलं। हे सगळं एकत्रित करून जर तुम्ही लढलं तर जवळ पडेल। इंडिव्हिज्युअल एक केस असं न लढता यांची केस आहे, यांची केस आहे, ती भालेरावची तशीच येते ना, तर 4-5 वर्ष केलेले। 99ला जमीन मिळाली माझ्या पतीला, 97 पासून ती माझ्या नावावर आहे, वारसाने नावावर झाली। माझ्या पतीचं 5/7/2007 मध्ये माझ्या पतीचं निधन झालं। त्याच्यानंतर वारसाने माझ्या नावावर केली। माझ्या नावावर सातबारे फेरे नकला आहे सर्व माझ्या नावावर। आणि मी पाचवी वेळ मी आत्मदहन करते सर। या शासनाला जाग येत नाही माझी। मी आता 3 तारखेला निवेदन दिलं कलेक्टरला, कलेक्टरने काहीच रिस्पॉन्स दिले सर मला। आणि माणूस सुद्धा आला नाही का समजून सांगायला की आम्ही तुम्हाला ताबा देतो, तुम्ही आत्मदहन करू नका। मी आता उद्या आत्मदहन करणार आहे, पण कुठं करणार हे कोणाला सांगितलं नाही। मी निवेदनात मध्ये पण लिहिलं नाहीये साहेब। मी 28 वर्षापासून झगडते, माझे घरदार इकून याला काही अर्थ आहे काय? शासनाला जाग नाही येत का? मी जेव्हा गेले तेव्हा मला म्हणतात करतो करतो करतो, माझ्या बाजूने सर्व निकाल आहे कोर्टाचा। मी 15 ऑगस्टला भर पावसात उपोषणला बसले, त्या 17 निकाल लागला माझ्याकडून 17 ऑगस्टला। आणि 6 सप्टेंबरला शेतात गेले ताबा घ्यायला, पोलिसाची फी भरली, भूमी अभिलेखची फी भरली, शेतात गेलो सगळे, हे माझे सर्व होते शेतामध्ये। आणि त्यांनी तिथं पैसे खाऊन तहसीलदार मंडळ अधिकारी यांनी मला ताबा नाही दिला सर। आता मी शेवटी आत्मदहन करणार सर। माझी गावाकडची बी प्रॉपर्टी माझ्या भायाने अडपली आणि हे शेताचं मला मिळत नाही न्याय। मी काय करू साहेब सांगा ना? तुम्ही माझी किती वेळेस बायडिंग घेतली, पर पावसात मी उपोषणला बसले, किती बातम्या लावल्या तुम्ही, काही फरक पडतो का या लोकांना? मी आता कलेक्टरच्या नावाचं, एसडीएमच्या नावाचं, तहसीलदाराच्या नावाचं, मंडळ अधिकाऱ्याच्या नावाचं पत्र लिहून आत्महत्या करणार साहेब। पण कुठं करणार हे मी सांगत नाही, पत्र लिहून करणार आहे मी। कारण तहसीलदाराला जाग येत नाही, कलेक्टरला जाग येत नाही। कलेक्टरला 17 सप्टेंबरला एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना मी रॉकेल घेऊन गेले होते, तिथं मला त्या पोरीने अडवलं, माझी रॉकेलची बाटली हिसकली। आणि मुख्यमंत्री माझ्या पुढे आले आणि कलेक्टरला बोलून घेतलं, या ताबा कधी देता म्हणून। 15 दिवसात ताबा देतो म्हणे असे कलेक्टर म्हणले होते। ताबा तर दिला नाही, पण त्यांचं मंत्रालयातून पत्र आलं मला की ताबा द्या म्हणून यांना, तरी अजून कलेक्टरला जाग येत नाही माझ्याविषयी। जर एक सैनिकाच्या पत्नीची एवढी हिंसा होत असेल तर बाकी लोकांचे काय हाल होत असेल? कशाला जायचं मिलिटरीमध्ये? 17 वर्ष 18 वर्ष माझ्या पत्नीने सेवा केली, ही मेडल मिळाली मला। त्यामध्ये माझा मुलगा टेन्शन मध्ये वारला, माझे पती वारले। आता मला या शासनानं माझ्या पतीची नुकसान भरपाई, मुलाची नुकसान भरपाई आणि माझी शेतीमाल ताब्यात देऊन तेवढ्या 18 वर्षाचा मला न्याय द्यावा, 18 वर्षाचं नुकसान भरपाई द्यावा। नाही तर प्रत्येक जेवढे कलेक्टर आले त्यांच्यावर गुन्हे दाखल करीन मी। माझ्या काळात राधा होत्या, जयस्वाल होते, संजू जयस्वाल होते, चौधरी, सुनील चव्हाण, सगळे कलेक्टर होते। आस्तिम कुमार पांडे यांनी मला फक्त आश्वासन दिलं। आस्तिम कुमार पांडेचं पत्र आहे, सुनील चव्हाणचं पत्र आहे सहीचं, कलेक्टर सगळ्या कलेक्टरचे पत्र आहे साहेब। मी एक बाई काय करू साहेब? माझा मुलगा गेला, माझ्यावर जिम्मेदारी आहे, सुनबाई आहे, नातू आहे, किती दिवस बर्दाश्त करायचं मी? माझी 6वी वेळ राखेल घेण्याची। एसडीएम वैजापूरचा अरुण जरात
मला म्हणतो आई 15 ऑगस्टला रॉकेल नका घेऊ, मी तुमचं सगळं ताबा देतो, तुमच्या मुलांचं हे करतो, असं मला त्यांनी आश्वासन दिलं आणि मला माझ्याकडून सही घेऊन टाकली की आत्मदान करू नका म्हणून. मी मागच्या 23 मध्ये 15 ऑगस्टला सुनबाई नातू रॉकेल घेऊन गेलो होतो वैजापूरला. एसडीएमने मला सांगितलं आई मी तुमच्या मुलांची नातवाची फी भरतो, मी तुम्हाला ताबा बी देतो, तुमचा काय अडचणी असेल ते करतो, आणि मला इमोशनल करून माझ्याकडून सही घेतली की तुम्ही आत्मदान करू नका म्हणून. त्यावेळेस मी 15 ऑगस्टला आत्मदान नाही केलं. माझी पोलीसवाल्या पोरीची झटापट झाली होती, आमच्या मारामार झालं होतं सर तिथं. हे असं कोणता न्याय, मला न्याय नाही दिला कलेक्टरनी. या 3 दिवसात मी आत्मदान करणारे म्हणजे काय काय जगू साहेब, कशाला जगू मी सांगा ना साहेब. की एवढा खर्च करून आज माझं घर विकलं, दार विकलं, कानातली मोडून मी उपोषण केलं, मला यांनी मदत केली, यांनी स्वतः कापड आणलं इकत, पावसात उपोषणला बसले, तुम्ही होतात साहेब. जर पत्रकार बंधूंना माझी माया देत असेल तर माझी बातम्या लावा आणि मला माझ्या शेतात ताबा द्या, मी तुमचे आयुष्यभर ऋणी राहील साहेब. एक विधवाबाईची एवढी हिंसा, विधवाबाईनी काय जीव द्यायचा का, अर्धीच पेन्शन मिळते साहेब. माझ्याकडून 2-2 निकाल 3-3 निकाल आहे. एसडीएमचा इथल्या MIT कोर्टाचा आहे, वैजापूरच्या कोर्टाचा आहे, सगळ्या कोर्टाचे निकाल माझ्या बाजूने. आणि कलेक्टर साहेबाला मी सगळ्या गोष्टी दिल्या, नकला दिल्या कोर्टाच्या काढलेल्या, या आई गोष्टी द्या, नकला द्या कोर्टाच्या, कधी निकाल लागला काय लागला सर्व आणलेले मी माझ्यासोबत. हे सगळं निकालचे कागद साहेब माझ्याकडे. पण का कलेक्टर यांनी एसडीएम टालमटोल करतात, का काय माहितीये का पैसे खातात ते म्हणून टालमटोल करतात. मी तर हेच म्हणणार साहेब, ते पैसे खातात म्हणून. माझी बागायत शेती हा माणूस खातोय आणि 28 वर्षापासून एक सैनिकाची पत्नी चक्रा मारती, याला काही वाटत नाही का. आखरी तुमच्या हे फायनल आहे आता. मी रॉकेल घेणार आहे साहेब. होळीचं मी आश्वासन दिलं, होळीच्या दिवशी मी आत्मदान करणार. ताबा ते शेजाऱ्याच्या ताब्यात आहे. काय नाव त्याचं? तो रमेश शेजुळे. काय म्हणणं आहे त्याचं? त्या ताबा सोडत नाही म्हणतो, शासनाने दिला तर घेऊन टाका म्हणतो. तुम्हाला मोजून दिला का शासनाने, या आणि तुमचा ताबा तुम्ही घेऊन टाका, माझे काही म्हणणं नाही. पण शासन मला ताबा देत नाही. हे शासन साहेब मला तर वाटतं पैसेच खाते. तहसीलदार, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, आम्ही त्या दिवशी मोजायला गेलो आणि त्यांनी डिले केला साहेब, दिरंगाई केली की मला भूमी अभिलेखकडून पत्र उशिरा मिळालं. खेरोळकर साहेब उपजिल्हाधिकारी त्यांनी उशिरा पत्र दिलं, पोलिसाची फी भरायला शोरबांगला पोलीस स्टेशनला. यांनी सगळ्यांनी दिरंगाई केली. तोपर्यंत त्यांनी स्टेची कॉपी घेऊन आला आणि स्टे कॉपी ही शेताला नव्हती साहेब, कलेक्टरला होती की तुम्ही शेतात येऊ नका, ताबा देऊ नका. हे माझे बंधू होते, हे साहेब होते, सगळेच होते तिथं. आताच तुम्हाला एक कलेक्टरकडनं लेटर भेटलं, काय लेटर मध्ये? विभागीय कार्यालयाने आम्हाला लेटर दिलं की तुम्ही आत्मदान करू नका. आम्ही वैजापूरला कळवलं, कलेक्टरला कळवलं की यांनी काय असेल ते निरासन करून तुम्ही त्यांना ताबा द्या. तर त्या पत्रात काहीच नाही सर असं की बाबा तुम्ही आत्मदान नका करू, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, तुम्हाला ताबा देतो, असा काही विषयच नाहीये सर त्याच्यामध्ये. फक्त कळवलेला म्हणजे हा पत्र पाठवलं की तुम्हाला त्यांना आम्ही पत्र पाठवलं. हे घ्या ना सर, आत्ताच आलेले. कुठे 3-3 ला मी दिलेले आहे त्यांना, त्यांनी 7 ला काढलं. 2-3 दिवसापूर्वी मी 3 ला 2025 ला विभागीय कार्यालयाला पत्र दिलं. हेच कलेक्टर साहेबाला दिलं की साहेब मी आत्मदान करणार आहे होळीच्या दिवशी, त्याच्या पहिले मला ताबा द्या. त्यांनी काही कारवाई केली नाही. त्यांनी उलट मला हे पत्र आता आलं पोस्टाने एवढ्यात आणि सांगितलं की आम्ही वैजापूरला कळवलं, त्यांना कळवलं, यांना कळवलं, बस असं उडाउडीची उत्तर दिले मला. ताब्याचा उल्लेखच केला नाही त्यांनी की आम्ही ताबा देतो म्हणून. काहीच उल्लेख, काहीच नाही. कलेक्टरचं तर आलंच नाही, विभागीय कार्यालयाचं. हा, काय नाव आपलं पूर्ण? माझं नाव कमल भगवान खरात, महारेजिमेंट 3rd मार. माझ्या पतीने 18 वर्ष देशाची सेवा केली. त्यांनी आर्मीमध्ये ही मेडल कमवले, त्याच्यामुळे त्यांनी चांगली सेवा केली म्हणून शासनाने ही जमीन दिली होती आम्हाला. आणि आम्हाला 4 फौजीला दिली, मला एकटीलाच नाही दिलेली. 4 मधले 1 करतो आम्ही, 3 अशीच आहेत. आता तुम्ही जे प्रेस मध्ये सांगलं हे फायनल आहे तुमचं? हे फायनल आहे सर. मी उद्या आत्मदान करणार आहे. करणार नक्की करणार साहेब. कारण की पूर्ण तुम्ही जे कारवाई केली त्याच्यात तुम्हाला काहीच मिळालं नाही. 28 वर्षापासून काही मिळालं त्यांनी कधी मला. आता जे आमचे भगवान कमल खरातबाई हे माझी सैनिकाची विधवा पत्नी आहे. तर ही 1997 पासून ह्या जमिनीच्या बाऱ्यामध्ये वारंवार कलेक्टर, तहसीलदार, SDO ऑफिसला जाऊन वारंवार लेटर देते. त्याच्यानंतर कलेक्टरकडे जाते, तर तहसीलदार आणि SDO, त्याच्यानंतर तुमचा मंडळ अधिकारी, हे लोक अजिबात त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देत नाही. तेव्हापासून तर आतापर्यंत यांनी पताने किती खेट्या केलेल्या असतील की ते त्यांचे स्वतःची जमीन विकली, घर विकलं, दार विकलं. या टेन्शनमध्ये तिचे पती वारले, पतीच्या नंतर मुलगा वारला आणि आज त्यांची जे नातू आहेत
त्यांच्या पालन पोषणासाठी फक्त तुटपुंजी पेन्शनवरती जगतात आहे. तर शासन याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं. इतकं मला माझं 1997 पासून तर आतापर्यंत कोणते कलेक्टर असे नाही आहे का की ज्याने ह्या विधवा पत्नीला की न्याय द्यावा म्हणून असं कोणाच्या मनात आलं नाही का? आजपर्यंत मी भारतीय माजी सैनिक संघटनेचा मी सचिव आहे. माझं नाव शेषराव आराग. मी स्वतः कलेक्टरला जाऊन भेटलो, कलेक्टरला निवेदन दिले आणि त्यांना स्वतः संभाषण केलं की सर फक्त स्टे आहे ना, स्टे तुमचा न्याय विधिकारी जो अधिकारी आहे, विधी अधिकारी, त्यांनी तिथं हजर राहायला पाहिजे किंवा फक्त आश्वासन देतात की हा करतो आहे, तुम्ही काही चिंता करू नका. मी उद्या तहसीलदारला लेटर काढतो, मी येजूला लेटर काढतो. फक्त हे आश्वासन देतात, वेळ काढूपणा करतात. हे अधिकारी आहे ना ऍक्च्युली हे भ्रष्ट अधिकारी आहेत. यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. शिंदे साहेबांना स्वतः आम्ही भेटलो, मी मॅडमच्या सोबत होतो. माझ्या देखत शिंदे साहेबांनी सांगितले, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी की त्यांना स्वामी साहेबाला बोलून कलेक्टर साहेबाला बोलून लेटर दिलंय आणि त्यांना सांगितलं यांना लवकरात लवकर ताब्यात द्या. तरी साहेब त्या पत्राला त्यांनी कोणतंही त्याच्यावरती कारवाई केली नाहीये आणि त्या पत्राला पताने कुठे टाकलं माहित नाहीये. आतापर्यंत त्यांनी कोणताही कारवाई केलेली नाहीये. मला हेच म्हणायचं आहे की ह्या जगामध्ये माजी सैनिकाची काही व्हॅल्यू नाहीये का? आजपर्यंत 18 वर्ष सर्व्हिस करतो तो, आपले घरदार सोडून लेकरबाळ सोडून तो आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देतो. तर ह्या माध्यमातून त्यांनी थोडंफार विचार करायला पाहिजे. तर हे बऱ्याच अशा कलेक्टरने याच्याविषयी न विचार करता आपले वेळ काढून निघून गेलेत. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो साहेब तुम्हाला की हे तहसीलदार, SDO आणि मंडळ अधिकारी आणि तलाठी हे मेन त्याच्यामध्ये सूत्रधार आहेत. यांना फक्त ते चुकून पैसे घेतात आणि चुपचाप बसतात. त्यांना टाइम देतात, तो जातो आणि स्टे घेतो. मग स्टे घेतल्यानंतर आम्ही काहीच करू शकत नाही ना. त्यासाठी वेळ असताना सुद्धा यांनी त्याची काही कारवाई केली नाही. आम्ही स्वतः शेतामध्ये गेलेलो आहे, तहसीलदार नायब तहसीलदार घेऊन गेलेलो आहे. तर तिथं म्हणतात की भूमी अभिलेखचं जे लेटर आहे ते पाहिजे होतं, ते नाहीये. त्यांनी फक्त तेवढा वेळ काढू पाहिला, त्याच्यामध्ये तो गेला आणि तिथून त्यांनी स्टे आणला. स्टे आणल्यानंतर मग आम्हाला काही करता येत नाही, कारण न्याय प्रश्न असल्यामुळे आम्हाला ते असं करता येत नाही. पण यांनी ज्यावेळेस वेळ होता त्यांनी कलेक्टर सुद्धा त्यांच्या SDO आणि तहसीलदारला, मंडळ अधिकाऱ्याला आणि तलाट्याला यांनी ताकीद दिली पाहिजे की यांच्याकडून निकाल लागला, जा एवढं फोर्स घेऊन जा, यांचा ताब्यात यांचा द्या. पण असं कोणताही कारवाई न करता यांनी चुपचाप वेळ काढूपणा केलेला आहे. मी तर सर्वांशी सांगतो की जे अधिकारी आहे हे सर्वच गुन्हेगार आहेत. यांनीच वेळ काढूपणा केला आणि ह्या बाईला तरच ते केलं. आज आपला आत्मदहन करतीये ती केवळ यांच्यामुळे करतीये, यांच्या त्रासामुळे करतीये. आज अगर या बाईची अशी हालत आहे, अशा बरेच लोक आहेत. आणि माजी सैनिकच नाही साहेब, माजी सैनिकाच्या विधवा आहेत, त्यांचे बरेच प्रश्न असे आहेत की प्रलंबित आहेत. पण त्याच्याकडे कलेक्टर साहेब बिलकुल अजिबात ध्यान देत नाहीये. तहसीलदार तर देतच नाही, पण SDO सुद्धा देत नाही. मंडळ अधिकारी आणि हे तलाठी हे तर बघ ते तर राजेच आहेत. त्यांना काय तुमचे जे माजी सैनिक आहे तो आर्मीची काय अशी टीम नाही का जे माजी सैनिकावर नजर ठेवते, त्यांच्या परिवारावर, की त्यांना न्याय भेटला का नाही भेटला, असं काय आहे का नाही? सर आमची संघटना आहे भारतीय माजी सैनिक संघटना, जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगर. तर जिल्हा सैनिक बोर्डला सुद्धा आम्ही वारंवार लेटर देतोय, ते त्यांना बी लेटर देतात. मी फिरासत मॅडम जी जिल्हा सैनिक अधिकारी आहे त्यांना सुद्धा बोलवलं होतं कलेक्टरवर. तर ते हा साहब उनका है प्रॉब्लेम, बस एवढे बोलणार आहे. पण असं ठामपणे कोणी म्हणत नाही की साहब इनकी जमीन है, इनको दिया गया है, अलॉटमेंट लेटर दिया है कलेक्टर ने, सब कुछ दिया है, 7/12 नाम पे सब कुछ है, फिर ये ताबा क्यों नहीं हटाया जा रहा है? क्या मतलब है इसका? हाँ आता काही नाहीये. आता कसं झालं सर, हे न्यायालयाने जे विधी अधिकारी आहेत आणि जे सरकारी वकील आहेत या वारंवार तिथं पोकरा होतो, हे कोणी तिथं हजर होत नाही. ना तलाठी होतो, ना मंडळ अधिकारी, ना तहसीलदार, ना SDO, ना विधी अधिकारी, हे कोणी तिथं आतापर्यंत वैजापूरला हजर राहिले नाहीये. मग याने जर वेळेवर हजर राहिले तर त्यांना जे प्रश्न विचारले तर ते उत्तर देऊ शकतात ना, पण ते हजरच राहत नाही अजिबात. फक्त यांना आश्वासन देता, तुम्ही चिंता करू नका, मी आहे, मी करतो, मी बोलतो, हे करतो, लेटर काढतो, त्यांना बोलतो, फक्त असेच आश्वासन देतात, बाकी काय नाही. निर्णय घेतलेला आहे ते ठाम आहे? हा ठाम आहे सर. आता हा लास्ट अँड फायनल आहे. म्हणून मी शासनाला विनंती करेन, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांना मी विनंती करतो, अगर हा माजी सैनिकाच्या विधवा सोबत असं होत असेल तर अनगिनित या महाराष्ट्रामध्ये आपल्या माजी सैनिकाची विधवा पडलेल्या आहेत, त्यांचे अनगिनित प्रश्न आहेत साहेब. तर मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर काळजीपूर्वक लक्ष देऊन आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित काढावे अशी मी भारतीय माजी सैनिक संघटनेतर्फे त्यांना विनंती करतो. आणि जर नाही झालं तर यांना हे आपलं आत्मदान करण्यासाठी तुम्ही म्हणजे प्रवृत्त करता असं मी समजेन. म्हणून जे काही झालं तर हे सर्वस्व जबाबदार कलेक्टर आणि शासन राहणार आहे. याच्या पलीकडे मी बोलणार नाही. यांनी ताबडतोब आम्हाला याचा निर्णय घेऊन आणि माझ्या भगवान कमल खरातबाईंना त्यांना
लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मी शासन विनंती करतो.